नमस्कार मित्रांनो, डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण कथा पाहता, आवर्जून कमेंट करता, लाईक करता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आज एक जो भयानक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, तो माझ्या बाबांनी अनुभवलेला एक अनुभव आहे आणि तो त्यांनी मला सांगितला होता आणि तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी घटना आहे ती 1987-88 च्या आसपास घडलेली घटना आहे. माझे वडील हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये रस्ते कामगार म्हणून कामाला होते. म्हणजे तेव्हाचा जो काळ आहे तो रस्ते कामगार म्हणून असायचे. झाडी तोडण्यासाठी किंवा रस्त्यात खड्डे पडले तर बुजवण्यासाठी किंवा गटार मारण्यासाठी वगैरे. तर त्या कामाला माझे वडील होते आणि त्यावेळी जाण्या-येण्याचं साधन म्हणजे कामाला ते सायकलीने जायचे आणि सायकलीने यायचे. आता त्यांच्या कामाचं टायमिंग होतं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. म्हणजे घराकडे येईपर्यंत त्यांना 6, 6:15 वाजायचे. तेव्हा मी लहान होतो. जवळ-जवळ 10-11 वर्षाचा असेन आणि अ, शेती आमची मोठ्या प्रमाणावरती होती. परंतु वडिलांना रविवारची एक सुट्टी होती आणि हे दिवसभर असं त्यांचं कामाचं टायमिंग असल्यामुळे त्यांना शेती काय फारशी करता येत नसायची. परंतु वडील जानेवारी-डिसेंबरच्या दरम्यान आहे ना, आमचं जे घर होतं डोंगराच्या पायथ्याशी समोर आमची शेतजमीन होती आणि पुढे नदी होती. त्या नदीच्या कडेला बाबा तेव्हा जानेवारी-डिसेंबरमध्ये त्या तिथल्या जमिनीमध्ये छोटे-छोटे वाफे तयार करून थोडी मिरची लागवड करायचे, वांग्याची झाडं लावायची, भेंडी लावायची, काकडी लावायची, थोडीफार कलिंगडाची वेल टाकायची. म्हणजे घरगुती खाण्यासाठी जे लागणारे सगळं जे काही भाजीपाला लागतो, पालेभाजी, मुळ्याची भाजी, ते सगळे बाबा आणि आई त्या नदीच्या पाण्यावरती करायचे. कारण शेती पण घरापासून जवळ होती. अ, तर त्यावेळी शेती करताना हे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वगैरे काय आले नव्हते. घरी लाईट आली होती, परंतु शेतामध्ये काय शेती पंपासाठी लाईट वगैरे शेतामध्ये आली नव्हती. त्यामुळे त्या काळी लाटीने पाणी काढलं जायचं. म्हणजे तुम्ही जर कोकणातले असाल किंवा जर YouTubeला सर्च वगैरे केलं तर लाट म्हणतात त्याला. पाणी काढण्याचं जे साधन बनवलं जायचं लाकडाच्या साहाय्याने. एक उभा असा एक लाकडी खांब असायचा. त्याला एक उभी बांबूची काठी बनायची आणि खाली पाणी काढण्यासाठी म्हणून एक करटीच्या आकाराचं एक भांडं असायचं पत्र्याचं. त्याला कोळमं म्हणायचे. तर कोळमं लावून लाटीने ते पाणी असं काढायचं आणि वरती येऊन पाटामध्ये ओतायचं आणि मग पाटामध्ये पाणी ओतल्यानंतर ते मग झाडांना जायचं. तर ती लाट बाबांनी घातली होती नदीच्या किनारी आणि ते लाटीचं पाणी काढून मग त्या सगळ्या शेतीला द्यायचे. आता दिवसभर यांना काही वेळ मिळायचा नाही. आता काम करायचं, लाटीचं पाणी काढायचं झालं आणि शेतीला द्यायचं झालं, तर कधी एकतर सकाळी 6 वाजता उठून 5:30 ला उठून जायचं. 7 पर्यंत घरी यायचं आणि मग डबा घेऊन कामावरती जायचं किंवा संध्याकाळी 6 वाजता जेव्हा कामावरून आल्यानंतर घरी येऊन चहा-पाणी करायचं, फ्रेश व्हायचं आणि 6:30 पावणे 7च्या दरम्यान संध्याकाळी जायचं आणि थोडंफार अर्धा 1 तास शेताला पाणी द्यायचं. त्या लाटीच्या साहाय्याने पाणी काढायचं म्हणून. कारण पंप वगैरे तेव्हा आलेच नव्हते. शेतामध्ये पाणी सोडण्याचं तर लाट हे एकच साधन होतं. एके दिवशी बाबा 6च्या दरम्यान घरी आले आणि घरी येताना त्यांनी कुळाच्या बाजारपेठेतून मच्छी आणली होती. ती मच्छी आईकडे त्यांनी दिली आणि तिला सांगितलं, की मच्छी साफ वगैरे करून तू जेवण बनवणार. तर एरवी काय व्हायचं जेव्हा संध्याकाळी बाबा किंवा सकाळी लवकर जायचे, त्या आई जायची बरोबर. का तर एकाने लाटीचं पाणी काढलं तर ते पाटाने पाणी जातं. ते पुढच्या ओळीला, त्यानंतर मिरच्यांच्या झाडांना, त्यानंतर वांग्याच्या झाडाला, त्यानंतर भेंडीच्या झाडाला असं ते पुढे-पुढे सोडावं लागतं. त्यासाठी एक माणूस लागतो पाणी सोडण्यासाठी आणि एक लाटीने पाणी काढण्यासाठी. एरवी बाबा आईला घेऊन जायचे. आपण ते स्वतः लाटीने पाणी काढायचे आणि आई मग त्या वाफ्यांना, त्या वेगवेगळ्या झाडांना पाणी द्यायची. असं त्यांचं चालायचं. पण आज बाबांनी मच्छी आणल्यामुळे त्यांनी सांगितलं, की "तू मच्छी साफ कर आणि जेवण कर. तू जर माझ्यासोबत आलीस तर उशीर होईल जेवणाला" म्हणून. कारण परत सकाळी त्यांना लवकर जायचं असतं कामावर. आई म्हणाले, "ठीक आहे, पण तुम्हाला जमेल का लाटीने एकट्याने पाणी काढायला?" ते म्हणले, "हो, मी काहीतरी ॲडजस्ट करतो. तू जेवण कर" म्हणून. आणि बाबांनी कंदील पेटवला आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्या नदीकडच्या, त्या शेतातल्या नदीकिनारी घातलेल्या लाटेकडे जायला ते निघाले. आता मित्रांनो, थोडंफार चांदणं होतं आकाशामध्ये. त्यामुळे थोडंफार अंतरावरचं दिसायचं. तरी देखील बाबांना एक सवय होती कंदील पेटवून नेहमी घेऊन जायचं. म्हणजे पायाखाली काय साप, विंचू असेल तर तो दिसला पाहिजे किंवा आपल्याला काय इजा होऊ नये रात्री चालताना म्हणून त्यांची ती सवय होती कंदील पेटवून घेऊन जायची. तसा तो कंदील त्यांनी लाठीच्या एका खांबाला अडकवला
आणि कोळम्याच्या साहाय्याने पाणी देण्यासाठी म्हणून सुरुवात केली. आता ते काय करायचे, 20-25 ती भांडी त्या पाटामध्ये ओतून झाली, की मग जाऊन पाहायचे किती पाणी लागलं. ते पाणी लागलेलं असेल तर पुढच्या ओळीला सोडायचे आणि परत 25 भांडी ओतायची. परत ते पुढे जाऊन त्याला माती लावायची, पुढच्या ओळीला सोडायचं. असं त्यांचं ते चाललं होतं. याच्यामध्ये वेळ जात होता भरपूर. परंतु काय पर्याय नव्हता. नाहीतर आईला घेऊन आले असतं तर जेवणाला उशीर झाला असता. मित्रांनो, एवढ्यात आता रात्रीचे मला वाटतं 7:30 पावणे 8च्या दरम्यानचा वेळ झाला असेल. ज्या नदीतून वडील पाणी त्या कोळम्याच्या साहाय्याने लाटीने काढत होते ना, त्या खालच्या प्रवाहातून कोणतरी चालत येतंय प्रवाहातून असं त्यांना आवाज आला. म्हणजे प्रवाहाचा खळखळाट ऐकायला येत होता. परंतु त्याच्या विरुद्ध दिशेने वर कोणतरी चालत येतंय. त्याच्या तो पुढे-पुढे टाकलेल्या पावलांमुळे पाण्याचा अजून खळखळाट त्या ठिकाणी तयार होत होता ना, त्याचा आवाज वडिलांना आला. आणि थोडीशी लाट थांबवून ते उभे राहिले आणि ते कानोसा घेतात, की कोण पाण्यातून वरती चालत येतंय? काही समजेना ह्यांना. मग तो पाण्याचा पुढे-पुढे येत असलेल्याचा आवाज त्यांना येतोय. ह्यांनी काही दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं, की कोणतरी प्राणी आला असेल पाणी पिण्यासाठी, डुक्कर असेल किंवा कोणतरी प्राणी आला असेल, तर तो पाण्यातून चालत असेल म्हणून हा पाण्याचा आवाज येतोय. परंतु आवाज मात्र विचित्र होता. कोणतरी चालत वर येतंय हे मात्र 100% खरं होतं. आता तो कोण आहे हे मात्र नक्की समजत नव्हतं. वडिलांनी पुन्हा एकदा त्या लाठीच्या साहाय्याने, कोळम्याच्या साहाय्याने पाणी काढून पाटात ओतण्याचं काम सुरू केलं आणि असं बराच वेळ चाललं. वडील जात होते, ते पाणी परतून पुढच्या ओळीला देत होते. पुन्हा येऊन ते लाठीचं पाणी पाटात ओतत होते. असा बराच वेळ चालला होता. एका क्षणी असं त्यांना दिसलं, की कोणतरी पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई मिरच्यांची जी लागवड केली होती ना, म्हणजे छोट्या-छोट्या ओळी बनवलेल्या होत्या. त्या मिरच्यांच्या लागवड केलेल्या त्या ओळीमध्ये उभी आहे म्हणून. त्याने एकदा पाहिलं तर पांढरी शुभ्र साडी. आता त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये यांना अंधुक-अंधुक दिसलं. पण यांना काही समजेना, की नक्की कोण आहे? ह्यांचं आता प्रथम दर्शनी त्यांनी पाहिलं तर त्यांना असं वाटलं, की म्हणजे आईच आली की काय पाणी सोडण्यासाठी. कदाचित तिचं जेवण झालं असेल लवकर, तर ती पाणी सोडण्यासाठी मदतीसाठी म्हणून आली असेल म्हणून. तर वडिलांना तेच वाटलं आणि ते पाणी ते पाटामध्ये ओततायत आणि तिला सांगतायत. त्याने ती समज करून घेतली, की ती कोण जी बाई आहे दिसते ती म्हणजे माझी आई म्हणजे त्यांची पत्नी आली आणि ती पाटाला पाणी देण्यासाठी म्हणून तिथे त्या मिरचीच्या झाडांकडे उभी आहे म्हणून. आणि हे ओततात आणि त्याला सांगतात, "अगं, ते मिरचीच्या झाडांना पाणी पुरं झालं असेल, तर त्या वांग्याच्या झाडांना पुढे पाणी सोड" म्हणून. आणि हे ओततायत म्हणे ती जी कोण पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई होती, ती सतत फिरते. पुढे जाते, परत मागे येते, परत त्या साइडला जाते, परत पुढे येते. असं चाललंय. ह्यांनी आता समज करून घेतला, की माझी आईच आली आहे आणि त्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी म्हणून ती मदतीसाठी म्हणून आली आहे म्हणून. हे आपले पाणी ओततायत. काही वेळानं ती जी बाई दिसायची बंद झाली आणि ह्यांच्या डोक्यामध्ये आता थोडासा उजेड पडला, की जर समजा माझी आई आली असती तिथे, तर ती सांगून गेली असती घरी जाताना. ती अचानक कशी निघून जाईल? यांना थोडासा संशय आला. म्हणून यांनी लाठीचं पाणी काढायचं तिथेच थांबवलं आणि ते ज्या मिरच्यांच्या झाडाकडे वांग्याची झाडाची लागवड केली होती ना, तिथे आले कंदील घेऊन आणि त्यांनी पाहिलं तर कोणी दिसेना. त्यांनी त्या पाटातून पाऊल म्हणजे ओल्या मातीतून चालल्यानंतर जशी पावलं उमटतात ना, तशी उलटी पावलं त्या पाण्याच्या त्या पाटामध्ये, त्या चिखलामध्ये त्यांना दिसली, की उलटं कोण चालत गेलंय मागे. त्यांना काही कळेना. परंतु कमालीचे धाडसी होते. त्यांनी तो मनातून विचार बाजूला केला आणि म्हटलं, की आता ह्या 4 ओळींना पाणी द्यायचं आणि मग घरी निघून जायचं. जो काही प्रकार झाला असेल किंवा होत आहे, तो त्यांना थोडासा कळून चुकला होता, की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. परंतु त्या अशा गोष्टींना दाद देणारे ते नव्हते. त्यामुळे त्यांनी डेअरिंग केली. पाणी अजून 4 ओळींना लावायचं आणि नंतरच घरी जायचे. भूत असू दे, भुताटकी असू दे, नाहीतर कोणी असू दे. कोणाचा बाप आला तरी त्या 4 ओळींना पाणी दिल्याशिवाय घरी जायचं नाही. पुन्हा त्या पुढच्या पाटांना पाणी यांनी सोडलं आणि परत एकदा लाठीचं पाणी काढून पाटामध्ये ओततायत. मित्रांनो, असं करत असताना पुन्हा ती बाई त्या वांग्यांच्या झाडाच्या आसपास अशी वागते, काहीतरी उचलते, परत पुढे जाते, परत मागे येते, असं दिसायला लागलं. त्यांना काही समजेना. पण आता ह्याने ठरवलं, की असू दे कोणी असेल ते, पाणी लावायचंच आणि जायचं. आणि आता मात्र पुढच्या ओळीला तर पाणी परतलं पाहिजे किंवा तो माती तिथे लावून पुढच्या ओळीला पाणी सोडलं पाहिजे म्हणून त्यांनी 10-15 ती कोळमी पाटामध्ये ओतल्यानंतर ते पाणी बदलण्यासाठी गेले.
परंतु त्यांना बघता क्षणी जी कोण पांढरी बाई होती ना, ती धावत धावत त्या नदीच्या दिशेने गेली. म्हणजे असं उत्तराच्या दिशेने खाली नदीमध्ये पाण्याच्या दिशेने निघून गेली. त्यांनी ते पाहिलं आणि ते पुन्हा लाटीकडे आले. आता मात्र थोडेफार घाबरले. शेवटी माणूस किती जरी धाडसी असल्याचं जरी दाखवत असलं, तर मनामध्ये प्रत्येकाच्या भीती असते. आता मात्र थोडेफार घाबरले, की हा काहीतरी भुताटकीचाच 100% प्रयत्न आहे. आपण विषयाची परीक्षा का घ्यावी? त्याच्यापेक्षा आपण घरी निघून जावं. 1-2 ओळी राहिल्या त्या उद्या लावता येतील. इथे थांबणं आता योग्य नाही, असं त्यांना त्यांचं एक मन सांगू लागलं. परंतु आता ते लाटेचं पाणी होतं. ते कोळमं वगैरे सगळं काढून ठेवायचं आणि पुन्हा त्या लाटीला त्या बांबू तो बांधून ठेवायचा आणि मग घरी निघून जायचं. आणि ते आता ते जे कोळमं होतं म्हणजे खाली जे भांडं लावलेलं असतं ना, ते काढण्यासाठी म्हणून आता लाटीकडे येत असताना त्यांना अक्षरशः दिसलं, की त्या लाटीचं जे पाणी आहे, ती पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई अक्षरशः त्या लाटीचं पाणी काढते वरती आणि ते पाटामध्ये ओतते. परत जाते, काढते, पाटामध्ये ओतते आणि ती आता वडिलांकडे बघत होती. वडिलांना आता तिचे डोळे असे पांढरे शुभ्र दिसू लागले. तो चेहरा अस्पष्ट होता, परंतु पांढरे शुभ्र डोळे दिसत होते. पांढरी शुभ्र साडी नेसत होती. वडील आता घाबरले. कंदील लावलेला होता तो लाटीच्या त्या खांब्याला, तो तर आणायला पाहिजे घरी जाण्यासाठी. आता मात्र त्यांची डेअरिंग होईना. मात्र ती सफेद साडी नेसलेली पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई लाटेचं पाणी अक्षरशः त्या नदीच्या ह्याच्यातून काढते आणि पाटामध्ये ओतते. यांच्यासमोर 10-12 वेळा ती अक्षरशः तिने पाणी ओतलं त्या पाटामध्ये. वडिलांना आता काही समजेना काय करायचं? आता त्यांनी ठरवलं, की तो कंदील घ्यायचा आणि घरी निघून जायचं. वडील आता हळू त्या लाटीच्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे तो कंदील त्या खांबाला अडकवलेला होता ना लाटीच्या, तो काढून घ्यायचा होता. तो जाण्यासाठी पुढे जात असताना ती जी कोण बाई होती, तिने ते कोळमं वगैरे तसंच सोडलं आणि वरून खाली अ, खोल असलेल्या म्हणजे 10-15 फूट खाली खोल पाणी होतं ना, त्या पाण्यामध्ये उडी मारली. आता पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर वडिलांच्या काळजामध्ये धस्स झालं. पाणी उंच ओढलं, आवाज मोठा झाला पाण्याचा आणि आता वडिलांना काही समजेना आता काय करायचं? कसा तरी एकदा कंदील काढायचा आणि घरी निघून जायचं. मागे पाहायचं नाही. परंतु येऊन जाऊन ज्या ठिकाणी तिने उडी मारली होती, तेच नजर जात होती. ते प्रयत्न करत होते, की मन दुसरीकडे काहीतरी वळवण्यासाठी म्हणून, परंतु नजर मात्र त्यांची त्या पाण्याकडे जात होती. अक्षरशः ते पुढे पाण्यात थोडेसे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला त्याने, की त्या पाण्यामध्ये उडी मारली ती बाई कुठे गेली नक्की? तर अक्षरशः मित्रांनो, ती बाई त्या पाण्यामध्ये म्हणजे तिथे पाण्याचा थोडासा खड्डा त्याने तयार केला होता, ते भांडं फोडण्यासाठी म्हणून. तर त्या पाण्यामध्ये बसून ती बाई अशी वडिलांकडे उंच बघत होती. वडील घाबरले. त्यांना काही समजेना. आता आता मात्र त्यांनी कंदील तो खांबाचा काढला आणि सरासरा पावलं टाकून एकदा घराच्या दिशेने कसंतरी जाऊन घरी पोहोचलं पाहिजे. आता इथे थांबण्यामध्ये काही अर्थ नाही किंवा आता थांबलो इथे तर काहीतरी अघटित होईल अशी याची जाणीव त्यांना झाली होती. ते धावतायत तर त्यांच्या मागनं ती बाई पुन्हा एकदा त्या लाटीवरनं चढून वरती आली शेतामध्ये आणि ती धावते त्यांच्या मागनं धावते. वडील पुढे धावतायत. तर ही बाई त्यांच्या मागनं धावते. त्यांना ते गाठून पुढे जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. पण वडिलांनी काही करून जीवाच्या आकांताने ते पळत सुटले आणि आत्ता तर 8:30 वाजता ते घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर हे घामाघूम झाले होते. आईला हाक मारली, "अगं मला पाणी दे" म्हणून. आईने आणून पाणी दिलं आणि त्याने विचारलं, "असे आज घामाघूम का झालात?" तर ते म्हणाले, "काय नाही." डोक्याला बांधलेला ते टॉवेल होतं ना, फेटा बांधलेला टॉवेलचा तो काढून त्याने पूर्ण चेहरा वगैरे पुसून घेतला. कारण पूर्ण अंगाला घाम आला होता. आईला काहीतरी या गोष्टीची जाणीव झाली, की यांच्या बाबतीमध्ये काहीतरी विचित्र घडलंय किंवा ते विचारते, की "तुम्हाला बरं वाटत नाहीये का? किंवा तुम्ही काय पाहिलं का? किंवा काय तुमच्या बाबतीमध्ये घडलं का?" ते सांगायला तयार नाही. परंतु त्यांचं थरथरणारं अंग आणि सतत येत असलेला घाम याच्यावरून आईला कळलं, की काहीतरी झालंय. मग शेवटी तिने जबरदस्ती करून विचारलं ना, तेव्हा ही सगळी घटना वडिलांनी तिला सांगितली, की "मला प्रथमदर्शनी असं वाटलं, की तू त्या ठिकाणी पाणी पाटाचं सोडण्यासाठी म्हणून आली असती काय?" तर आई म्हणाले, की "कसं येणं शक्य आहे, की मला तुम्ही सांगितलं, की मच्छी सुटी कर आणि लवकरात सुटी म्हणजे साफ कर आणि लवकरात लवकर जेवण कर आणि तुम्ही निघून गेलात. 1 तासभर पाणी सोडतो आणि येतो म्हणून सांगून. मी का आले नव्हते शेतामध्ये." तर ते म्हणाले, "प्रथम मला असं वाटलं, की त्या ठिकाणी तूच पाणी सोडतेस की काय?" आणि त्यानंतर ती बाई अक्षरशः कधी मिरचीच्या झाडांकडे येऊन उभी राहायची, कधी वांग्याच्या झाडाखाली उभी राहायची, कधी भेंडे लावले होते तिकडे उभी राहायची आणि अक्षरशः नंतर तिने पाण्यात उडी मारून नंतर मग ती पाण्यातून मला वर पाहू लागली.
तर हे सांगताना त्यांचे अक्षरशः बोबडी वळण्याची पाळी आली होती. कधी ना कसल्या गोष्टीला घाबरणारे अशा गोष्टीला कधीच ते घाबरले नाही. परंतु हा जो प्रसंग त्यांच्या बाबतीमध्ये घडला होता ना, अतिशय भीतीदायक आणि भयानक होता. ते खूप घाबरले ह्या गोष्टीला. कारण हे सतत घडलं. ती त्यांच्या मागनं धावत आली. ती पाण्यातून लाट काढताना त्यांना दिसली. ती पाण्यात बसून त्यांच्याकडे वर पाहताना अशा 2-4 घटना सलग त्यांच्या बाबतीमध्ये घडल्यामुळे ते खूप घाबरले होते. आणि नंतर मग आईने सक्त ताकीद त्यांना दिली, की आजपासून रात्रीचं पाणी लावायला एकट्याने जायचं नाही. रात्रीचं पण नाही आणि सकाळचं पण नाही. मी जेव्हा असेल तेव्हाच पाणी लावायचं. पाणी लावायला 2 दिवस उशीर झाले तरी चालतील, परंतु एकट्याने पाणी लावायचं नाही. आता ही घटना कशी घरातल्या सगळ्यांनाच कळली. आणि त्यानंतर मग आम्हाला तिकडे रात्री जाताना किंवा पहाटे जायचं असेल किंवा भर दुपारी जायचं असेल ना शेतावर, तर मात्र खूप भीती वाटायची. नंतर आई एके दिवशी पण अशी आम्हाला सांगायची, की बाबांना दिसलेली ती जी बाई आहे ना, ती सुद्धा मला मला त्या पाण्याच्या प्रवाहातून चालत, चालत जाताना एकदा भर दुपारी दिसली होती. कारण आम्ही जंगलातून जी लाकडं आणायचो ना, चुलीमध्ये पेटवण्यासाठी, तर ती शेताकडे अशी उभी करून ठेवायचो म्हणजे सुकण्यासाठी. आणि तिथून लागणारी लाकडं मग थोडी-थोडी घरी घेऊन जायचो. तर आई सांगत होती, की एकदा दुपारची मी 12-12:30च्या दरम्यान ती लाकडं आणण्यासाठी म्हणून शेताकडे गेली असताना, तो प्रवाह असा समोर दिसायचा पाण्याचा नदीच्या. तर तिथे मला ती बाई अशी पांढरी शुभ्र साडी नेसली आणि तिचा पदर असा तिने सोडला होता आणि पाण्यातून चालली होती. काळे केस होते आणि असे कमरेपर्यंत केस सोडलेले होते आणि ती बाई अशी चालत, चालत जाताना दिसली होती. तर हे देखील आईने तेव्हा सांगितलं नव्हतं वडिलांना. तर योगायोगाने हा जेव्हा विषय घडला तेव्हा मग आईने त्यांना सांगितलं, की असं-असं माझ्या बाबतीत सुद्धा एकदा घडलं होतं. मी काय घाबरले नाही, तुम्हाला सांगितलं नाही. तर वडील म्हणाले, की ही घटना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी ती बाई पाहिली त्या प्रवाहातून जाताना, येताना. परंतु माझ्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग खूप भयानक होता. तर त्या 20 एक वर्षापूर्वी ना, एका बाईचं प्रेत वाहत, वाहत ज्या ठिकाणी आम्ही लाट घातली होती ना, शेतीच्या खालचा जो नदीचा प्रवाह होता, तिथल्या त्या झाडाच्या पाळामध्ये तिचं प्रेत येऊन अडकलं होतं. 20 वर्षापूर्वीची घटना होती. म्हणजे 1985 च्या अगोदर 20 वर्ष. म्हणजे साधारण 1965 सालची गोष्ट. तर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक बाई अ, पाण्यातून वाहत-वाहत आली होती आणि तिचं प्रेत ते तिथे अडकलं होतं आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या घटना घडत असायच्या. त्या रात्री मात्र बाबांच्या बाबतीमध्ये तो एक भयानक प्रकार घडला आणि त्यातून ते खूप घाबरले. त्यांनी नंतर मग रात्रीचं जाणं-येणं शेतावरती सोडलं आणि अशी घटना म्हणजे विषाची परीक्षा का घ्यावी म्हणून त्यांनी ते सोडलं आणि जेव्हा ते रात्रीचे कधी जायचे तेव्हा सोबत आई जायची. तर मित्रांनो असा एक भयानक जो प्रसंग आहे तो माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये घडला होता. तो त्यांनी मला सांगितला होता तो. तसाच्या तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मला त्यांनी सांगितलं होता हा जो अनुभव आहे तो जवळ-जवळ 2001 मध्ये. तो तसाच्या तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर हा अनुभव ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनल सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वांनाही अशा भयानक घटनांचा, भयानक अनुभवांचा आनंद घेऊ द्या. आजपर्यंत मी आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.